नासिक दौरे के दौरान मंत्री गिरीश महाजन ने कुंभ मेले की तैयारियों के साथ साथ कई राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि कुंभ मेला प्राधिकरण कार्यालय का उद्घाटन हो चुका है और सभी काम तय समय पर पूरे किए जाएंगे। साथ ही गोदावरी नदी में गंदा पानी जाने से रोकने की परियोजना, रिंग रोड प्रभावित किसानों के मुद्दे, उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे की आलोचना व बिजली कटौती के मुद्दे पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। आज कुंभ प्राधिकरण याच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। रितसर उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी आता कुंभमेळ्यापर्यंत संपेपर्यंत हे कार्यालय या ठिकाणी कार्यरत होईल। आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे। ते फक्त पर्टिक्युलर कामांची, हे सार्वत्रिक नाही, पण जे घाट आहेत त्र्यंबकेश्वरला असतील, त्र्यंबकेश्वरला नाशिकला आहेत, या घाटांचा कामाचा आढावा, त्यांचा स्पीड, त्यांची गती, त्याची क्वालिटी या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झाली। विशेष करून मग जलसंपदा विभागाचे अधिकारी होते, त्याच्यामध्ये PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत सर्व काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे। वेळेमध्ये आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे, कारण आता वेळ कमी आहे, आता पुन्हा पावसाळा आहे आणि म्हणून वेळेत कसं काम होईल, आता किती टक्के काम झालं, किती % झालं, अपेक्षित काय होतं, त्या संदर्भामध्ये सर्व चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे। गोदावरीच्या सांडपाण्याच्या बाबतीमध्ये खरं आहे, एवढी पवित्र अशी आमची नदी आहे, ती आमच्या नाशिकची ओळख आहे, पण या ठिकाणी खरं आहे सगळं गावातलं सांडपाणी नदीमध्ये जातं आहे, की इंडस्ट्रीचं पाणी, केमिकलयुक्त पाणी त्यामध्ये येतं आहे आणि म्हणून जवळपास 2000 कोटी रुपयाची आपण STP आपण प्लॅन या ठिकाणी घेतलेला आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन, आणि आता सगळं जोडणे सुरू आहे। मला वाटतं अजून एक 4-1 महिने लागतील पूर्ण होता 4-6 महिने लागतील, पण या 4-6 महिन्यामध्ये सगळं पाणी जे अतिशय दूषित आहे, मग ते शहरातलं असेल, इंडस्ट्रीचं असेल, हे सगळं पाणी आता आपण त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा नदीमध्ये सोडणार, त्याला शुद्ध करून, आणि म्हणून मला वाटतं आता काही जास्त वेळ लागणार नाही, पण निश्चित लवकरात लवकर ते होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता प्रयत्न करतो आहोत। ठेकेदार या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत, आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहोत। त्या महापौर आहेत, त्या कमिशनर आहेत, उपमहापौर आहेत, सर्वजण त्या कामाचा पाठपुरावा आम्ही करतो। आज 5वा दिवस मला वाटतं 80% शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे। 20% शेतकरी असतील, 15% शेतकरी असतील की त्यांचा प्रश्न अजून अनिर्णित आहे। मला वाटतं आता मी थोड्यापूर्वीच निरोप दिलेला आहे, तिथे जाऊन पुन्हा मी गायकऱ्यांची भेट घेईल, जे उपोषणाला बसले शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेईल आणि काय मार्ग काढता येतो तो आपण निश्चितपणे काढू, पण 80% जवळपास आता या रस्त्याचा प्रश्न संपलेला आहे। काही राजकीय प्रश्न आहेत